श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाची इच्छाही तीच असते की माझा शेवटचे क्षण मी माझ्या घरात घालवावे किंवा माझं स्वतःचं घर असलं पाहिजे, ते माझ्या मुलाला, माझ्या पुढच्या पिढीला त्याचा आधार भेटला पाहिजे. तर स्वतःचं घर होण्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, प्रयत्न करायचे आहे, मेहनत करायची आहे, कष्ट करायचे आहे. हेच आपल्या स्वामींची शिकवण आहे. त्याचबरोबर स्वामींच्या अशा काही सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. खूप सोप्या आणि साध्या सेवा असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज न विसरता न चुकता 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ या नामाचं पठण करायचं आहे. त्यास जेव्हा तुम्ही हे पठण कराल, संध्याकाळी सकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर बसा. स्वामींना धूप आता आरती करून आसनावर बसून श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण 108 वेळा करा. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी जेवढी जमेल तेवढी तुम्हाला अन्नदान करायचं आहे. एखाद्या जी गरजू व्यक्ती आहे, खरंच तिला वाटतं की तुम्हाला त्याची मदत हवी आहे, अशा व्यक्तीला अन्नदान करा, मदत करा. प्रत्येक गुरुवारी एक तरी केळं एखाद्या मुख्य प्राण्याला म्हणजे गाईला तुम्ही ते भरवायला विसरू नका किंवा ते गाईला द्या. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये तारक मंत्राचं पठणसुद्धा तुम्हाला रोज करायचं आहे. खूप छोट्याशा गोष्टी आहेत, पण स्वामींच्या ह्या सेवा जर आपण नित्यनेमाने केल्या तर आपलं स्वतःचं घर होण्यासाठी 100% मदत होईल. त्याचबरोबर एक करायचं आहे, प्रत्येक गुरुवारी जमत असणार आहे किंवा तुम्हाला जर स्वतःचं घर पाहिजे असेल तर स्वामींच्या मठात जायचं आहे, एक नारळ घेऊन जायचं आहे. तो नारळ स्वामींना अर्पण करायचा आहे आणि अर्पण करून त्यांना आपल्या मनातील इच्छा 100% सांगायची आहे. करून बघा, स्वामींच्या सेवा केल्याने खरोखर त्याचं फळ भेटतं. प्रयत्न करा, मेहनत करा, कष्ट करा. काही जणांना फळ लवकर भेटतं, काही जणांना वेळ लागतो. त्यामुळे संयम मात्र नक्की ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.